वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार। आज मी तुम्हाला झटपट असा रवा उत्तप्पा कसा बनवायचा ह्याची रेसिपी दाखवणार आहे। कारण अचानक आपल्याकडे कोणीतरी आलं तर पोहे उपीटचा आपल्याला पर्याय नसतो, पण अशा वेळेला जर अशा वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला नाश्ता पाहिजे असेल तर असा रवा उत्तप्पा घरी काय जे साहित्य आहे त्यात तुम्ही बनवू शकता। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। इथं मी 2 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी गाजराचा किस, कोथिंबीर, मिरची क्रश, खायचा सोडा, 1 वाटी दही, मीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ व तेल। रेसिपीला सुरू करूया। पहिल्यांदा 2 वाटी रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये बाइंडिंगसाठी 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे व 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे। हे पीठ बाइंडिंगसाठी घालायचं आहे जेणेकरून उत्तप्पा तुटणार नाही। 1 चमचा मीठ घालायचं आहे, 1 पाव चमचा सोडा घालायचा आहे व मिश्रण छान असं हे परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी दही घालायचं आहे, 1 वाटी पाणी घालायचं आहे व मिश्रण छान असं हे मिक्स करून 15 मिनिटं सेटिंगला ठेवायचं आहे। हे पहा 15 मिनिटं आता इथं आपली झालेली आहेत, तर पाणी पण गरजेनुसार घालायचं आहे। हे पहा अशा पद्धतीनं। आता यामध्ये 1 वाटी चिरलेला कांदा घालायचा आहे, 1 वाटी टोमॅटो घालायचा आहे, 1 वाटी गाजराचं किस घालायचं आहे, थोडी कोथिंबीर घालायची आहे व 2 चमचे मिरची क्रश घालायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला व परत हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे। हे पहा अशा पद्धतीनं हे मिश्रण परत 5 मिनिटं सेटिंगला ठेवायचं आहे। 5 मिनिटं आपली झालेली आहेत। हे पहा याची कन्सिस्टन्सी, ह्याला आणखीन थोडंसं पाणी लागेल, तर त्या गरजेनुसार पाणी वापरायचं आहे। हे पहा अशी कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे। आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे, तवा ठेवायचा आहे व तव्याला सगळीकडून तेल लावायचं आहे व तवा गरम झाल्यानंतर उत्तप्पा रव्याचा घालायचा आहे। तवा आपला गरम झालेला आहे। हे पहा पिठाची कन्सिस्टन्सी अशी व्हायला पाहिजे। अशा पद्धतीनं उत्तप्पा घालायचा आहे, ह्याला वरून तेल सोडायचं आहे व 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे। हे पहा 2 मिनिटं आपली झालेली आहेत, छान असं हे परतून घ्यायचं आहे व परत 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। हे बघा मस्त आपला हा रवा उत्तप्पा आता इथं असा तयार झालेला आहे। आता ह्याच्यावर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मेथकूट घालू शकता। हे पहा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी पण चालेल, पण मेथकूट घातल्याने खूप छान टेस्ट येते व तुम्हाला मोठ्या आकाराचे पण उत्तप्पे पाहिजे असतील तर तुम्ही बनवू शकताय। आम्हाला छोटे पाहिजे म्हणून मी छोटे छोटे काढत आहे। हे पहा अशाच पद्धतीनं बाकीचे पण उत्तप्पे सगळे भाजून घ्यायचे आहे। हे पहा मस्त सुंदर असे हे 2 मॅट जया कोल्हापुरे दीदी यांनी मला मुंबईहून आणलेले आहेत, तर ह्याचा वापर मी आता डेकोरेशनसाठी करणार आहे। थँक्यू जया दीदी। तर हे पहा मस्त सुंदर असे हे रवा उत्तप्पा आता इथं खाण्यासाठी तयार झालेले आहेत। खूप सुंदर व सुरेख लागतात हे रवा उत्तप्पा।
अशा पद्धतीनं तुम्ही झटपट रवा उत्तप्पा घरी बनवा व खा व कसे वाटले हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.